महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा आणि 2 उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी नुकताच पार पडलेला आहे। आता महाराष्ट्रातल्या सर्वच राजकीय पक्षांना, जनतेला आणि ज्यांना राजकारणामध्ये जास्त इंटरेस्ट आहे अशा सर्व लोकांना देखील मंत्रिमंडळामध्ये कोणाकोणाची वर्णी लागते याची उत्सुकता लागलेली आहे। उद्यापासून विशेष अधिवेशन 7, 8 आणि 9 असे 3 दिवस चालू होत आहे। पण या अधिवेशनामध्ये हंगामी अध्यक्ष निवडला जाईल उद्या, आणि तो निवडला गेलाय मला वाटतं आज कालिदास कोळंबकर यांच्या रूपाने। अत्यंत ज्येष्ठ आमदार, त्यांना हंगामी अध्यक्ष म्हणून निवडलेलं आहे। मग ते विधानसभेचे नवीन अध्यक्ष कोण असतील ते ठरवतील, आणि मग त्याच्यानंतर 11 तारखेनंतर किंवा 11 ते 15च्या दरम्यान, कारण हिवाळी अधिवेशन नागपूरला चालू होईल, त्याच्या आधी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल म्हणण्यापेक्षा नवीन मंत्रिमंडळ स्थापन होईल। कारण या मंत्रिमंडळामध्ये आमदारांच्या संख्येनुसार 288 आमदार आहेत, म्हणजे साधारण 42 ते 43 मंत्री या मंत्रिमंडळामध्ये असतील, कॅबिनेट आणि राज्यमंत्री असे। तर त्या संदर्भातला हा आजचा व्हिडिओ आहे। कारण मंत्रिमंडळ विस्तार आणि मंत्रिमंडळात कोण कोण नवीन चेहरे येतात त्याची मी देखील वाट बघतोय तुमच्याप्रमाणेच। त्यामुळे कुठेही जाऊ नका, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। ऑफिशियल अजय निकटे हे तुमचं आवडतं युट्यूब चॅनल लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओची तुम्हाला नोटिफिकेशन्स लगेचच तातडीने मिळत जातील। नमस्कार मित्रांनो, ऑफिशियल अजय निकटेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। मगाशी मी म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची आणि 2 उपमुख्यमंत्री, एक एकनाथ शिंदे आणि दुसरे अजितदादा पवार यांची शपथविधी परवाच पार पडलेला आहे। आता वेध लागलेले आहेत सर्वांनाच, मगाशी म्हटल्याप्रमाणे राजकीय पक्षांना, जनतेला आणि ज्यांना राजकारणामध्ये इंटरेस्ट आहे अशा सर्वांनाच, की नवीन मंत्रिमंडळामध्ये कोणाची वर्णी लागते ती। तर ती वर्णी लागायच्या आधी उद्या 7, 8 आणि 9 एक विशेष अधिवेशन बोलवलेलं आहे, ज्याच्यामध्ये विधानसभा अध्यक्षांची निवड होईल, जे हंगामी अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली होईल। आणि हंगामी अध्यक्ष म्हणून कालिदास कोळंबकर हे ज्येष्ठ आमदार निवडले गेले, ते मी तुम्हाला मगाशी सांगितलंय। आता काय झालेलं आहे की अगदी शेवटच्या घडीपर्यंत एकनाथ शिंदे यांनी ताणून धरलं होतं असं म्हटलं जातंय, मीडिया असं दाखवतोय। पण आजच्या सर्व मुलाखतींमध्ये देवेंद्र फडणवीसांनी, म्हणजे प्रिंट मीडियाला देखील आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाला देखील असं सांगितलेलं आहे की त्यांनी कुठल्याही प्रकारची नाराजी नव्हती, त्यांनी कुठल्याही प्रकारचं ताणून धरलं नव्हतं। तर तो एक प्रोसिजरचा भाग होता। आमचं त्यांच्याशी बोलणं झालं होतं, आधीही झालं होतं, जेव्हा निवडणुकांचे निकाल लागले तेव्हाही झालं होतं। त्याच्यानंतर झालेल्या त्यांच्या पत्रकार परिषदेत देखील त्यांनी एकनाथ शिंदे यांनी क्लिअर केलं होतं की आमचा भारतीय जनता पक्ष ज्यांना मुख्यमंत्री बनवेल त्यांना पूर्ण पाठिंबा असेल, आणि मंत्रिमंडळात कोणी यायचं कोणी नाही यायचं याला देखील आम्ही 3 जण एकत्र बसून निर्णय घेऊ। त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी ताणलं होतं का, अगदी शेवटच्या घडीपर्यंत डेप्युटी सीएम व्हायला का नकार दिला होता, तो नकार खरोखर दिला होता का मीडियानी तशा वावड्या उठवल्या होत्या, तो आता प्रश्न आणि तो विषय आता मागे राहिलेला आहे। आता आपण याच्यावरती बोलणार आहोत की 42 मंत्री असू शकतात, 42 किंवा 43, 288 या आमदारांची संख्या पकडली तर असं म्हटलं जात आहे की साधारण 21 ते 22 हे मंत्री भारतीय जनता पक्षाचे असतील, 10 ते 11 हे मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असतील, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे, आणि 8 ते 10 अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादी गटाचे असतील। थोडंफार इकडे तिकडे होईल, एखाद दुसरा आकडा राष्ट्रवादीचा वाढू शकतो किंवा कमी होऊ शकतो, एकनाथ शिंदे यांच्या गटाचा वाढू शकतो, जे काय होईल ते आपल्याला कळेलच। पण हा मंत्रिमंडळाचा विस्तार येणाऱ्या या 3 दिवसांच्या अधिवेशनात होणार नसून तो त्याच्यानंतर 11 ते 15च्या दरम्यान होईल असं समजते म्हणण्यापेक्षा असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, ते काही अजून डोक्यातनं जात नाहीये मला वाटतं माझ्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या त्यांच्या मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे की या 3 दिवसाच्या विशेष अधिवेशनामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नाही, तर तो विस्तार हा 11 तारखेनंतर किंवा कदाचित 11 तारखेला, पण हिवाळी अधिवेशन सुरू होण्याच्या आधी म्हणजे 16 तारखेच्या आधी निश्चितपणे केला जाईल। पण ती आकडेवारी मी मगाशी तुम्हाला म्हणालो तशी असेल। 20-21 मंत्री हे भाजपचे असतील, 10 ते 11 मंत्री हे एकनाथ शिंदेचे असतील, आणि 8 ते 10 मंत्री हे अजितदादा पवारांचे असतील। तर आता घोडं अडलंय कुठे, तर घोडं इथे अडलेलं आहे। असं म्हटलं जातंय की गृह विभाग कोणाला द्यायचा,
गृह खात्याचा मंत्री कोण असणार, ते भाजप स्वतःकडेच ठेवतंय का नेहमीप्रमाणे, का एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे ते जात आहे, ते येणारा काळ येणारे 4-5 दिवसातच आपल्याला कळणार आहे. त्यानंतर नगरविकास खातं हे एकनाथ शिंदे यांच्याकडे जात आहे का ते देखील भाजप स्वतःकडे ठेवते. आणि त्या जोडीने 2 अत्यंत महत्वाची खाती आहेत, जी महसूल आणि अर्थ म्हणजे वित्त. तर असं म्हटलं जातंय की अर्थ खातं हे राष्ट्रवादीचे अजित पवार हे स्वतःकडे ठेवतील. त्यामुळे राहिला प्रश्न महसूल आणि नगरविकासचा. तर महसूल आणि नगरविकास ही दोन्ही खाती एकनाथ शिंदे यांना द्यावीत असं त्यांनी मागणी केलेली आहे असं समजतंय. गृह खातं हे भाजपकडे राहील, महसूल आणि नगरविकास हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे जाईल आणि वित्तमंत्री, अर्थमंत्री, अर्थ खातं हे अजितदादा पवारांकडे त्यांच्या गटाकडे राहील असं आत्ताची प्राथमिक माहिती किंवा जी गेल्या 3-4 दिवसामध्ये जी चर्चा होते त्यानुसार आपल्याला कळतंय. पण त्याच जोडीला आणखीनही 2-3 महत्वाची खाती आहेत. ती अशी आहेत: कृषी मंत्रीपद, सार्वजनिक बांधकाम उपक्रम वगळता नाही, सार्वजनिक बांधकाम म्हणजे PWD, ऊर्जा, पाटबंधारे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे MSRDC. तर ही खाती आता MMR रिजन हे पार पालघरच्या पुढे गेलेले आणि इकडे ते पनवेलच्या पर्यंत गेले. कदाचित पनवेलच्या पुढे गेला आहे, काही प्रमाणात गेलेले, आणखीन ते पुढे जाण्याची शक्यता आहे म्हणण्यापेक्षा ते जाणारच आहे निश्चित. आणि ज्या पद्धतीने आजचे जे इंटरव्ह्यूज आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे, ते बघता देवेंद्र फडणवीसांना जे इन्फ्रामॅन म्हटलं जातं, विकास पुरुष म्हटलं जातं, ते किती खरं आहे, कितपत सत्य आहे हे त्यांच्या 2.5 वर्षाच्या आधीच्या काळात जेव्हा ते उपमुख्यमंत्री होते तेव्हा देखील आणि आधीच्या 5 वर्षाच्या काळात जेव्हा ते मुख्यमंत्री होते तेव्हा देखील महाराष्ट्राने बघितलेलं आहे. त्यामुळे MMR रिजन हा आणखीन विस्तारला जाईल असं एकंदरीतच आजच्या त्यांच्या मुलाखतींवरनं आणि त्यांच्या एकंदरीतच स्टाईल ऑफ वर्किंगवरनं लक्षात येत आहे. त्यामुळे MSRDC हे खातं देखील कोणाकडे जाते, कोण ठेवते याच्यावरती देखील आपलं लक्ष असणार आहे. त्याच जोडीला मी मगाशी म्हणालो त्याप्रमाणे कृषी, ऊर्जा, पाटबंधारे आणि PWD ही खाती देखील कोणाकडे जातील हे बघणं अत्यंत इंटरेस्टिंग ठरणार आहे आपल्याला. त्याच जोडीला आपण जे मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं ते की विधानसभेचं अध्यक्षपद हे कोणाकडे जात आहे ते देखील आपलं लक्ष असणार आहे. कारण याचं असं आहे की असं म्हटलं जातंय की दिलीप वळसे पाटलांकडे ते देण्याच्या चर्चा चालू होत्या, पण दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेचं अध्यक्षपद द्यायला आणि मंत्रिपदी यायला देखील नकार दिलाय. खरं किती खोटं किती हे येणाऱ्या दिवसात आपल्याला कळणार आहे. असं म्हटलं तर आज काही बातम्या मीडियानी चालवल्या होत्या की ते राज्यपालपदी जाण्यामध्ये इंटरेस्टेड आहेत, पण जे होईल ते आपल्याला कळणार होते. पण आजच्या मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी काही गोष्टी एकदम क्लिअर केलेल्या आहेत, क्रिस्टल क्लिअर ज्याला म्हणता येईल असं. आणि तेच अर्थात एकनाथ शिंदे यांचं देखील मत असेल की येणाऱ्या मंत्रिमंडळामध्ये मूल्यमापन केल्याशिवाय कोणाचीही वर्णी लागणार नाही. मूल्यमापन हे एकनाथ शिंदे यांच्याकडनं देखील त्यांच्या मंत्रिमंडळात येणाऱ्या आमदारांसाठी जसं केलं जाणार आहे तसंच ते मूल्यमापन अत्यंत काटेकोरपणे देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या भाजपच्या मंत्रिमंडळातली जी नावं सुचवली जातील त्याच्यामध्ये देखील करणार आहेत असं आज त्यांनी त्यांच्या अनेक ठिकाणी अनेक चॅनल्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये स्पष्ट केलेलं आहे. क्वचित प्रसंगी ते असं म्हणालेले आहेत की खाती बदलली जाऊ शकतात, तीच खाती त्याच मंत्र्याकडे राहतील याच्याबद्दल काहीही गॅरंटी नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि मला असं वाटतं की ते जे म्हणत होते, कारण आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी म्हटलं होतं आणि मगाशी मी म्हणायला विसरलोय, ते आणखीन एक महत्वाचा पोर्टफोलिओ, जो पोर्टफोलिओ इतके दिवस शिवसेनेकडे होता, म्हणजे महाविकास आघाडीमध्ये शिवसेना सत्तेत होती एकसंध, तेव्हा देखील तो शिवसेनेत होता. त्याच्या आधी देखील 2014 ते 2019 मध्ये देखील तो शिवसेनेकडे होता आणि त्याच्याही आधी 1995ला जेव्हा सत्ता आली होती तेव्हा देखील तो शिवसेनेकडे होता आणि आता देखील तो शिवसेना मागतीये. आणि ते महत्वाचं खातं असं आहे की ते आहे उद्योग खातं, उद्योग मंत्री, इंडस्ट्री. पण असं म्हटलं जातंय की ते खातं या वेळेला अजितदादा पवार यांनी आग्रहाने मागून घेतलेलं आहे. ते त्यांना मिळतं की नाही हे येणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात आपल्याला कळणार आहे. त्याच जोडीने आपण मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं ते आज
अधोरेखित केलंय देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या काही मुलाखतींमध्ये की 3 गोष्टी अत्यंत महत्वाच्या काटेकोरपणे पाळल्या जातील. म्हणजे त्यातली ही पहिली गोष्ट आणि उरलेल्या 3. पहिली गोष्ट ही की त्यांचं मूल्यमापन केलं जाणार आहे आणि ते मूल्यमापन कसं केलं जातं, भाजपचं मूल्यमापन काय असतं हे तुम्हाला आणि आम्हाला व्यवस्थित माहिती आहे आणि तोच काटेकोरपणा, तोच कटाक्षाने पाळला जाणार आहे एकनाथ शिंदे यांच्याकडनं त्यांचे मंत्रिमंडळातली नावं देताना असं समजतंय. आणखी सर्वात महत्वाच्या 3 गोष्टी ज्या मंत्रिमंडळ विस्तारात किंवा मंत्रीपद वाटताना किंवा मंत्रिपद देताना पाळल्या जातील त्या 3 महत्वाच्या गोष्टी अशा आहेत की एक प्रादेशिक समीकरण हे निश्चितपणे जपलं जाईल आणि त्याच्यात काही नवीन नाहीये. प्रादेशिक समीकरण हे नेहमीच जपलं जातं. त्याच्यानंतर ज्यांच्यावरती आरोप आहेत आणि जे सिद्ध झालेले आहेत अशा कुठल्याही व्यक्तीला, अशा कुठल्याही आमदाराला मंत्रिमंडळात स्थान असणार नाही असं आज तरी ठरलेलं आहे त्यांचं. येणारा काळ या 4-5 दिवसाचा आपल्याला समजेल की आरोप सिद्ध झालेले आहेत अशा किती जणांना या मंत्रिमंडळामध्ये घेतलं जात आहे ते आपण बघणार आहोत. आणि सर्वात महत्वाचं जे मी नेहमी म्हणतो, माझ्या आर्टिकल्स मध्ये देखील मी जे नेहमी लिहित असतो आणि माझ्या व्हिडिओज मध्ये देखील मी नेहमी म्हटलेलं आहे की आपण कितीही म्हटलं तरी राजकारणातनं जात ही कधीच जात नाही. पुरोगामित्वाचे ढोल सर्वपक्षीय पिटले गेले तरी देखील ते जात नाही आणि त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार करताना जातीय समीकरणं ही देखील बघितली जाणार आहेच आणि ती नक्की बघितली जातील. तशी प्रादेशिक समीकरणं बघितली जातील, तशी जातीय समीकरणं देखील बघितली जातील. हे निश्चित आहे. हे मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर तुम्हाला कळणारच आहे. त्याच्यावरती आपण सेपरेट व्हिडिओ देखील बनवणार आहोत. मंत्रिमंडळ विस्तार करताना मला स्वतःला असं वाटतं की येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत तो मूळ गाभा ठेवून मंत्रिमंडळामध्ये काही जणांना स्थान दिलं जाईल असं मला स्वतःला वाटतंय आणि हे 3ही पक्ष कटाक्षाने ते पाळतील असं मला वाटतंय. काय होईल ते आपल्याला कळेलच. शिंदेंचा गेल्या म्हणजे निवडणुकीचे निकाल लागल्यानंतरच्या वागणुकीचा अनेक जणांनी धांडोळा घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. अनेक चॅनल्स मधनं, अनेक वृत्तपत्रांमधनं आणि अनेक राजकीय विश्लेषकांनी देखील. मला स्वतःला देखील काही गोष्टी म्हणजे मुद्दामून ज्याला म्हणतो ना आपण की काही गोष्टी आपण एक वेगळ्या दृष्टिकोनातून बघितल्या पाहिजेत. ज्याला म्हणतात की बिटवीन द लाईन्स आपल्याला वाचता आलं पाहिजे. हे जे ताणून धरलं एकनाथ शिंदे यांनी डेप्युटी सीएम होणार की नाही होणार, मंत्रिमंडळामध्ये त्यांचे सहकारी किंवा ते स्वतः येतील की नाही येतील, पाठिंबा बाहेरनं दिला जाईल का सरकारमध्ये ते सामील होतील, अशा ज्या राजकीय वावड्या, राजकीय बातम्या उठवल्या गेल्या, उठल्या, सोडल्या गेल्या, त्याच्या मागे एक गोष्ट आपल्याला समजून घेतली पाहिजे की एकसंध शिवसेना सोडून एकनाथ शिंदे बाहेर पडले आणि त्यांनी भारतीय जनता पक्षाबरोबर येऊन सरकार स्थापन केलं. ते स्वतः मुख्यमंत्री झाले, पण त्यांच्या बरोबर तब्बल 40 आमदार आणि जवळपास 16-17 खासदार आले होते आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे कित्येक नगरसेवक, इतर लोकप्रतिनिधी, पंचायत समितीचे मंडळी, जिल्हा परिषदेचे प्रतिनिधी असे कित्येक जण हे एकसंघ शिवसेना सोडून त्यांच्या बरोबर आले होते आणि त्यांना आश्वासित करायचं तर, त्यांचा उत्साह कायम ठेवायचा तर, त्यांना सातत्याने येणाऱ्या 5 वर्षांमध्ये आपल्या बरोबर, आपल्या पक्षाबरोबर, शिवसेनेबरोबर, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबरोबर बांधून ठेवायचं तर एक मेसेज त्यांना देणं हे अत्यंत गरजेचं होतं आणि त्याच जोडीने भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातल्या देखील आणि वरती दिल्लीतल्या देखील एक मेसेज जाणं अत्यंत गरजेचं होतं की तुम्ही मला ग्रँटेड धरू नका, तुम्ही मला गृहीत धरू नका. 132, 133 या सीट तुमच्या म्हणजे भाजपच्या एकट्याच्या आलेल्या असल्या तरी आमच्या देखील 57 सीट आलेल्या आहेत याची जाणीव तशी त्यांनी स्वतःनी ठेवावी, तशी त्यांच्या मित्रपक्षांनी देखील ठेवावी. हा मेसेज गेल्या 8-10 दिवसातल्या एकनाथ शिंदे यांच्या वागण्यातनं दिसत होता का असं मला स्वतःला वाटतंय आणि तो दिसणं स्वाभाविक होतं. याचं कारण मी जे मगाशी म्हणालो तसं
त्यांच्याबरोबर जे आमदार आलेले, त्यांच्याबरोबर जे खासदार आलेले, त्यांच्याबरोबर जे इतर लोकप्रतिनिधी आलेले, त्यांच्याबरोबर जे कार्यकर्ते आलेले, त्यांना ते आश्वासित करणं अत्यंत आवश्यक होतं. आणि त्यामुळे त्यांनी हा मेसेज दिलाय का, आणि हा मेसेज देताना, कारण असं म्हटलं जातं की एकनाथ शिंदे हे कमी बोलतात आणि ते जेव्हा बोलत नसतात तेव्हा ते भरपूर गोष्टी करून दाखवत असतात. हे गेल्या 2.5 वर्षामध्ये महाराष्ट्राने बघितलेलं आहे. आणि त्यामुळे त्यांचं जे वागणं गेल्या 8-10 दिवसातलं होतं ते बिटवीन द लाईन्स, मी मगाशी म्हणालो तसं, ते मी वाचलेलं, ज्या गोष्टी मला ज्या वाटल्या त्या मी तुमच्यासमोर मांडलेल्या आहेत. कदाचित त्या चुकीच्या देखील असतील. तुम्ही मला हे नक्की कमेंट्स मध्ये सांगा की तुम्हाला मी जे आता विश्लेषण केलेलं आहे एकनाथ शिंदे यांच्या गेल्या 8-10 दिवसाच्या वागणुकीतलं, ते तुम्हाला योग्य वाटतं का अयोग्य वाटतं. याचं कारण असं आहे, आणि त्यांनी हे करताना काही गोष्टी खुबीने केलेल्या आहेत. त्या कशा, त्या त्यांनी जी शपथ घेतली त्याच्यामध्ये त्यांनी वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेबांचं नाव घेतलं, त्यांचं स्मरण केलं. त्यांचे गुरुवर्य, सर्वांचेच गुरुवर्य, इथल्या पर्टिक्युलरली प्रामुख्याने एकसंघ शिवसेनेमधली जी लोक इथे आली आणि आत्ताची जी शिवसेना आहे त्यांची देखील धर्मवीर आनंद दिघे यांचा उल्लेख देखील त्यांनी केला, यांचं स्मरण देखील त्यांनी केलं. पण अत्यंत महत्वाची गोष्ट जी राजकीय विश्लेषकांच्या निश्चित लक्षात आली असेल ती अशी की त्यांनी शपथ घेताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा अत्यंत आदराने आणि जाणून बुजून उल्लेख केला. हे इथे लक्षात घ्या. त्यांनी हे दाखवून दिलं, कदाचित हे महाराष्ट्रातल्या भाजपसाठी असेल, की मी जेवढा तुमचा रिस्पेक्ट ठेवतो तेवढाच रिस्पेक्ट तुम्ही देखील माझा ठेवा. हा त्याच्यातनं दिला गेलेला एक मेसेज होता का. याचं कारण त्यांनी जाहीररित्या मोदी आणि शहा यांचं गुणगान गायलेलं आहे. यांच्या आशीर्वादामुळे, यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे आपण गेली 2.5 वर्ष इतक्या जोरदारपणे विकासाची कामं करू शकलो, हे देखील ते वेळोवेळी बोलत असतात. अर्थात हा राजकारणाचा भाग आहे आणि तोच राजकारणाचा भाग आपण आपल्या समोर ज्या राजकीय घटना घडत असतात त्याच्यातनं लक्षात घ्यायला पाहिजे. आणि त्याच घटना किंवा तोच जे मी मगाशी म्हणालो तसं ते मी तुमच्यासमोर मांडायचा प्रयत्न करतोय. मित्रपक्ष सांगतील आणि एकनाथ शिंदेची शिवसेना डोलेल असं होणार नाही. हा मेसेज त्यांना, त्यांच्या समर्थकांना द्यायचा होताच, पण तो आणखीन इतरांना देखील द्यायचा होता आणि तो तसा मेसेज त्यांनी दिला गेलेला आहे, तो दिलेला आहे असं मला स्वतःला वाटतं. येणारा काळ ठरवणार आहे. जे मी आधीच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की या राज्याला 5 वर्ष स्थिर सरकार हवंय. त्यामुळे मगाशी मी म्हणालो होतो तसं की हे स्थिर सरकार देण्यासाठी हे मेसेज देण्याच्या ज्या गोष्टी असतात हे तिन्ही पक्ष वेळोवेळी करत असतात. ते महाविकास आघाडीमध्ये घडतं, ते महायुतीमध्ये घडतं आणि जिथे जिथे कोअलायन्सची सरकार असतात त्यामध्ये ते घडत असतं. मग ते राज्याचं असो, नाहीतर केंद्राचं असो किंवा इतर कुठल्याही राज्याचं असो. पण मी आधीच्या 2-3 दिवसांपूर्वीच्या जे व्हिडिओ केले होते त्याच्यामध्ये जी म्हटलं होतं की ते हे की या राज्याला स्थिर सरकार हवंय आणि ते स्थिर सरकार मिळण्यासाठी या राज्यातल्या जनतेसाठी महायुतीमधल्या 3 मित्र पक्षांची जर काही पहिल्यातली वादळं असतील तर ती पहिल्यामध्येच शमली जावीत, ती तिथल्या तिथेच मिटावीत. अत्यंत जोरदार ज्याला म्हणता येईल, किंवा मी पाशवी हा शब्द वापरणार नाही, पण जे बहुमत दिलेलं आहे, ज्याला म्हणता येईल असं न भूतो न भविष्यती असं बहुमत जे महायुतीला दिलेलं आहे, सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून भाजपला दिलेलं आहे, त्याची जाण भारतीय जनता पक्ष आणि त्याच्या दोन्ही मित्र पक्षांनी ठेवावी. महाराष्ट्राला जास्तीत जास्त प्रगतीपथावरती कसं नेता येईल हे या तिन्ही पक्षांनी कटाक्षाने पाळावं आणि कटाक्षाने बघावं. आजचा व्हिडिओ हा मी मुद्दामून या एकाच गोष्टीसाठी केला होता. मी देखील तुमच्याप्रमाणेच मंत्रिमंडळ विस्ताराची वाट बघतोय. त्याच्यानंतर आपण त्या मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर त्यातल्या मंत्र्यांवरती देखील बोलणार आहोत. तोपर्यंत ऑफिशियल अजय निकते हे युट्यूब चॅनल लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स मिळत जातील. या व्हिडिओबद्दल तुमच्या कमेंट्स मी नक्की वाट बघतोय, त्या कमेंट्स द्या. व्हॉट्सअपवरती देखील मला तुम्ही कमेंट द्या.
तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.